आणि नाशिक भाजप समोर बंडखोरांचं मोठं आव्हान आहे, कारण प्रभाग क्रमांक 10 मध्ये शशिकांत जाधव हे आक्रमक झाले। भाजपनं उमेदवारी नाकारल्यामुळे जाधवांनी बंडखोरी केली। कारवाई केली तरी चालेल, पण माघार घेणार नाही असा इशारा शशिकांत जाधव यांनी दिला। आणि यात शशिकांत जाधव यांच्याशी बातचीत केली आहे आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। आज एक नाशिकमध्ये भव्य रिक्षा रॅली निघालेली आहे। अपक्ष उमेदवार शशिकांत जाधव यांनी ही संपूर्ण रॅली काढल्याचं आपल्याला बघायला मिळालं। भाऊ, भाजपने तिकीट नाकारलं, आपण अपक्ष उमेदवारी केलेली आहे, गेल्या अनेक दिवसांपासून आपण प्रचार करताय, आज रिक्षा रॅली सुद्धा काढलेली आहे, कसं मतदारांचं प्रतिसाद? खरं तर गेल्या 20 वर्षापासून सातत्याने 2007 पासून मी सलग 3 वेळा या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून येतोय आणि मला वाटतं या प्रभागात जे माझ्या समोर उमेदवार आहे ह्या सगळ्यांचं फक्त एकदाच ते निवडून आले आणि ते माझ्या सोबतच होते। याच्या आधी ते माझ्या समोर पडलेले सगळे उमेदवार होते आणि म्हणून मग मागच्या वेळेला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी जे 4 उमेदवार घेतले त्या चौघांना आम्ही चौघे निवडून आणून दाखवले। पण समोर ह्या वेळेला माझं तिकीट आपण सगळे जनतेला दाखवलंच आहे की तिकिटाचे फॉर्म एबी फॉर्म वाटताना काय काय गोंधळ झाला, मी त्या खोलात जाणार नाही। पण मला असं वाटतं की माझी या ठिकाणी अपक्ष उमेदवारी ही माझ्या प्रभागातील लोकांनी त्या ठिकाणी मला आग्रहाने उभं करायला लावली। कुठल्याही पक्षापेक्षा जनता ही मोठी असते आणि जनताचे मतं मिळवणं हे प्रत्येक पक्षाचं काम असतं आणि मग जो पक्ष जे कमिटमेंट करतो त्या किती पाळतो त्यापेक्षा मी माझ्या प्रभागातील जनतेला जो शब्द देतो तो मी कंप्लीट करतो, म्हणून एवढी सगळी संख्या माझ्याबरोबर। आणि मला वाटतं सगळ्या पक्षांना हरवून अपक्षांना ही जनता निवडून देऊ शकते, हा परत एकदा इतिहास परत घडणार आहे। माझे रिक्षा बांधव मित्र यांची ही लक्ष्मी ही रोज त्यांना घर चालवण्यासाठी सगळी लक्ष्मी मिळून देते। त्या सगळ्यांच्या आग्रहास्तव मी अनेक चिन्ह असताना त्या ठिकाणी रिक्षा हे चिन्ह घेतलं आणि प्रत्येकाच्या घरापुढे म्हणजे प्रत्येक गल्लीत 4-5 रिक्षा ऑटो ड्रायव्हर असतात किंवा मालक असतात। मला असं वाटतं की ही जनतेची लक्ष्मी, त्यांच्या घराची लक्ष्मी, इमर्जन्सी कुठली असो त्याचा पहिला वापर केला जातो। रात्री बेरात्री कोणाला कुठे सोडायचं असेल तर रिक्षा त्या ठिकाणी लागते।